श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्व? आज आहे सप्ताहाचा दुसरा दिवस. व्हिडिओ टाकण्यासाठी थोडासा लेट होत आहे कारण मला सप्ताहामध्ये वेळ भेटला नाही, त्यामुळे क्षमा असावी. पण हा सप्ताहाचा आजचा दुसरा दिवस आहे. सप्ताहाचा दुसरा दिवस आहे. भागवतामध्ये आपले अध्याय, आपल्या गुरुचरित्रामध्ये जसे अध्याय असतात तसे भागवतामध्ये स्कंदामध्ये अध्याय असतात. तर आज पण 15 अध्याय वाचायचे होते त्यामुळे, आणि आज स्वामी चरित्र पण होतं आणि ते सगळं याग वगैरे सगळं अटेंड राहून सगळ्या गोष्टी करायला लागत होत्या. भागवतामध्ये आपलं पहिले गुरुचरित्राच्या अगोदर गणपती अथर्वशीर्ष वगैरे सगळं ते वाचावं लागतं, ते पुस्तकामध्ये दिलेलं असतं. पण भागवतामध्ये इथे गुरुचरित्र भागवतामध्ये आपल्याला अथर्वशीर्ष वगैरे असं काही दिलेलं नसतं. त्यासाठी मग नित्यसेवा एक्स्ट्राची घेऊन जात होते मी. पाठ आहे पण एखादा शब्द जर इकडे तिकडे झाला त्यासाठी मी पुस्तकात बघून म्हणत होते. आणि त्यानंतर मग स्वामींची एक माळ, गायत्री मंत्राची एक माळ, परत बऱ्याच साऱ्या श्रीसूक्त, परत पुरुषसूक्त वगैरे असं सगळं होतं. आणि त्यानंतर मग आम्ही नित्य स्वाहाकार करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो यज्ञ मंडपात. त्यानंतर सगळं वाचन वगैरे झालं, सेवा वगैरे झाली आणि संध्याकाळी परत एकदा केंद्रामध्ये निघालो. आणि मी जात होतो. आम्ही तसे तोंड घेऊन फिरतो म्हणून आमचे काळे पडलेले. आणि हे पोहोचलो आम्ही केंद्रामध्ये. यावेळेस खूप छान असं कमान वगैरे अशी व्यवस्थित खूप छान अशी सुंदर अशी दिसत होती. आणि हे आमचं केंद्र बाहेरून असं दिसतं. त्यानंतर मग आरती वगैरे सगळं झाल्यानंतर यज्ञ मंडपात रांगोळी वगैरे काढायचं रोजचं काम होतं. सारवल्यानंतर रांगोळी वगैरे काढायची असते, त्यामुळं रांगोळी वगैरे काढत होतो आम्ही. राणीला यांना रांगोळी व्यवस्थित काढता येत नाही, पण तरी त्यांना सेवा करायची होती रांगोळी काढायची. त्यामुळे त्यांना बोललं तुम्हाला दुसरी काही येत नाही तर ॲटलिस्ट यज्ञ जे होमचं कुंड आहे त्याच्याभोवती तुम्ही चकल्या काढा म्हणून. त्या अशा पद्धतीने चकल्या काढत होत्या. मी माझी रांगोळी काढण्याचं काम करत होते आणि मी माझ्या काढत होते. इथे श्राऊ पण होती, ती पण काढत होती. अशा पद्धतीने यांनी चकल्या काढल्या होत्या. नेक्स्ट आय होप नेक्स्ट सप्ताहापर्यंत या चांगल्या पद्धतीने रांगोळ्या शिकतील आणि चांगल्या पद्धतीने काढतील. आणि हे असं सगळं व्यवस्थित रांगोळी सगळ्या फोटोंच्या पुढे जी ती रांगोळी काढायची होती छान अशी, ही स्वामींच्या पुढे अशी छान अशी सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली. आणि त्यानंतर मग खंडोबासमोर पण काढायची होती, शंकरांसमोर पण काढायची होती. खूप दिवसांनी मी रांगोळी काढायला घेतली होती हातामध्ये, तरी बऱ्यापैकी जमलेली आहे. आणि त्यानंतर मग तुळजाभवानी, रेणुकामाता आणि सप्तशृंग्यांच्या पुढे असं जसं जमल तशी रांगोळी काढलेली आहे मी. आणि त्यानंतर मग रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर मग हे सगळं व्यवस्थित छान असा एक व्हिडिओ घ्यावा म्हटलं, तर व्हिडिओ असा घेतला मी छानपैकी. असं खूप छान असं वाटत होतं. आणि त्यानंतर मग घरी निघालो आम्ही. श्रावणी काळी आमची आणि पल्लवी आमची पांढरी. पुढच्या ब्लॉकमध्ये